मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? ऑर्डर ऑफ पर्सनल प्रोनाउन, म्हणजे पर्सनल प्रोनाउनचा ऑर्डर कसा ठेवायचा. बरोबर आहे. पर्सनल प्रोनाउन जे आहेत ते पर्सनल प्रोनाउनचा क्रम कसा ठेवायचा वाक्यामध्ये, हा मुद्दा आपण पाहिला होता. थोडं सांगा बरं, जनरल सेन्स मध्ये काय करणार? जनरल सेन्स मध्ये 2, 3, 1 आणि याच्यापैकी दोनच वापरायचे जर म्हटलं तर 2, 3, 3, 1 आणि 2, 1 आणि यांच्या पुढे आपण वर्ब कसा घेणार? सिंग्युलर की प्लुरल? प्लुरल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जर कन्फेशनची भावना असेल किंवा त्या ठिकाणी कुणी गिल्टी असेल किंवा बॅड सेन्स असेल तर काय घ्यायचं आपल्याला? 1, 2, 3 आणि त्यात दोन यूज करायचे म्हणलं तर 1, 2, 2, 3, 1, 3 आणि प्लुरल जर असतील तर आपल्याला काय यूज करायचं आहे तिथं? 1, 2, 3. प्लुरल जरी असतील तर आपल्याला काय यूज करायचं आहे त्या ठिकाणी? 1, 2, 3. आलं लक्षामध्ये? आता याच्यामध्ये जे आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हे आपण मी तुम्हाला फक्त ऑर्डर सांगितला होता, हे कशी ठेवायची. बरोबर आहे. आता पुढचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का? ठीक आहे, समजा वाक्यात जे असणारा सब्जेक्ट आहे आपला, ठीक आहे, काय आहे? सब्जेक्ट. आता सब्जेक्ट समजा जर या ठिकाणी वाक्यामध्ये आय असेल तर आय साठी आपल्याला पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय वापरायचं आहे तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आयच्या गटातलं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहे? माय. आलं लक्षामध्ये? मग आता या ठिकाणी हे माय हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की नाही? काय आहे? मग आता समजा मी या ठिकाणी एक वाक्य असं लिहिलं पहा, I am doing my work. आता हे माय जे आहे हे माय कुणासाठी घेतलंय आपण? इथं आय आहे म्हणून इथं काय घेतलंय? पण आय एम डुईंग हिज वर्क इथं घेता येईल का आपल्याला? लक्षामध्ये? देअर वर्क घेता येईल का? नाही. लक्षामध्ये? म्हणून या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सब्जेक्ट आय असेल तर त्याच्यासाठी आपण पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय यूज करायचा? इकडं माय यूज करायचा आहे. ठीक आहे, काय यूज करायचं आहे? माय यूज करायचा आहे. ठीक आहे. आता खाली त्याची यादी जिथं दिलेली आहे पहा, हे एकदा बघून घ्या. इथं सब्जेक्ट ही सब्जेक्टिव्ह केस म्हणण्याची डायरेक्टला पहा, आपण इथे काय घेतलाय? सब्जेक्ट. केस जरी लिहिलं तर काही अडचण नाही. ठीक आहे, उगा भूतकाळात प्यायला पडता. आता बघा इथं सब्जेक्ट आय असेल तर त्याच्यासाठी आपण पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय यूज करायचंय? आणि वी असेल तर काय यूज करायचंय? आवर. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. यू असेल तर युअर, ही असेल तर हिज, सी असेल तर हर, इट असेल तर इट्स, दे असेल तर देअर आणि वन असेल तर. आता इथपर्यंत आपल्याला काहीच अडचण येत नाही, कारण आपल्याला 100% माहिती आहे. ठीक आहे, की या ठिकाणी आपल्याला म्हणजे कशा प्रकारचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह यूज करायचं आहे. ठीक आहे. आता समजा या ठिकाणी आपण असं म्हटलं आय हा सब्जेक्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचंय? वी म्हटलं तर काय यूज करायचंय? आवर. आलं लक्षामध्ये? आवर हे काय? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि यू म्हटलं तर त्याच्यासाठी काय यूज करायचं सांगा बरं? युअर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी असं म्हटलं पहा ही, तर ही साठी काय यूज करायचं आहे? हिज. आलं लक्षामध्ये? सी असेल तर त्याच्यासाठी काय यूज करायचं आहे? हर. इट असेल तर त्याच्यासाठी काय यूज करायचं आहे? इट्स. आणि त्याच्यानंतर समजा दे असेल तर दे साठी काय यूज करायचं आपल्याला? देअर. आणि वन साठी कोणतं प्रोनाउन यूज करायचं आपल्याला? वन्स. वन साठी कोणतं करायचं आहे? सॉरी, प्रोनाउन नाही, हे काय तिकडचे? ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. परंतु जर वाक्यामध्ये आपला सब्जेक्टच्या ठिकाणी ही जर प्रोनाउन जर आली, यू, ही अँड आय, यू, ही अँड आय. आता मी तुम्हाला एक थोडक्यात या ठिकाणी महत्वाचा मुद्दा सांगतो पहा. जर सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही कोणताही सेन्स असू द्या, त्या सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्हाला आय आणि वी जर दिसला
कुणाही सोबत जर दिसले हे दोन, आय आणि वी, हे तुम्हाला कोणत्याही प्रोनाउन सोबत जर दिसले तर यांच्यासाठी पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह तुम्ही काय यूज करायचा आहे? अवर यूज करायचा आहे. आणि आय आणि वी जर तुम्ही जर वाक्यामध्ये जर हटवले, ठीक आहे, समजा आता मी या ठिकाणी असं म्हटलं, पहा, ही आणि यू, समजा हे असे जर आले, ठीक आहे, हा थर्ड पर्सन आहे आणि हा सेकंड पर्सन आहे, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. किंवा मी या ठिकाणी असं केलं, पहा, यू आणि इथं काय लिहिलं? यू, यू अँड ही, हे अँड आहे असं गृहीत धरा, खालीच लिहितो, यू अँड ही, ठीक आहे. तर आता इथं तुम्हाला कुठेतरी आय आणि वी दिसतंय का? आय आणि वी दिसतंय का ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये बिलकुल आय पण नाही आणि वी पण नाही. तर अशा वेळेला तुम्हाला ज्या वेळेला पुढचं प्रोनाउन यूज करायचंय, सॉरी, पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह यूज करायचंय, तर त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करा माहिती आहे का? इवर यूज करा. काय यूज करा? इवर. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसले, आय आणि वी जर दिसले, तर त्यासाठी तुम्ही काय यूज करणार? आवर यूज करणार. आवर हे काय यूज करणार? पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि इवर हे काय आहे? पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्हच आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता ते कसं यूज करायचंय ते आपण मी तुम्हाला पुढे सांगणार. बघा आता, यू, ही अँड आय हे जर सब्जेक्टच्या ठिकाणी असतील तर त्याच्यासाठी पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर ही अँड आय म्हणजे इथे तुम्हाला काय दिसालाय? आय. काय दिसाला इथं? आय. आय दिसला की काय घ्यायचा डोळे झाकून? आवर. यू अँड आय काय दिसला इथं? कारण फर्स्ट पर्सनला या ठिकाणी आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. कोणत्या पर्सनला? फर्स्ट पर्सनला. ठीक आहे, म्हणून तिथं काय घ्यायचं असतं आपल्याला? अवर घ्यायचा असतो. आता इथं काय आलाय रे बघा? आय आलाय की नाही? आय दिसला, मग तो इकडं येऊ की इकडे येऊ, कुठे बी येऊ, त्याच्यासाठी काय यूज करायचं आपल्याला? अवर. ठीक आहे, इथे काय दिसालाय तुम्हाला? आय. इथे काय दिसालाय? आता मला सांगा बरं, हे असं म्हणत असताना सेन्स बॅड असेल की गुड असेल? आय, यू अँड ही म्हणल्याच्या नंतर कोणता सेन्स असेल? बॅड. तरी पण या ठिकाणी पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण काय यूज करणार? अवर यूज करणार. बरोबर आहे. आता हे वी अँड यू जे आहे, हे वी अँड यू जे आहे, ह्याच्यासाठी आपण काय यूज करणार? अवरच यूज करणार. परंतु आता इथं पहा, तुम्हाला याच्यामध्ये कुठं तर तुम्हाला आय आणि वी दिसालाय का? नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही इथं काय यूज करायचं आहे? युवर. इथं तुम्हाला कुठं तरी दिसालाय का? यू अँड सी असं दिसालाय. मग त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करायचं आहे? यू, ही अँड सी ह्याच्यासाठी तुम्ही काय यूज करायचं आहे? युवर. आलं लक्षामध्ये? आता बघा, परत एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतो, यू, ही, यू, सी, यू, ही, सी असं जर दिसलं तुम्ही काय यूज करायचे तिथं? युवर. आणि याच्यावरती क्वेश्चन नक्की बनवू शकतो. ठीक आहे, एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग आपल्याला वाटतं की मी एवढा अभ्यास केला, ठीक आहे, आणि प्रश्न कुठून आलाय की? प्रश्न कुठून येत नसतो, तो आकाशातून पडत नसतो, ठीक आहे, तो इथूनच येत असतो. लक्षामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. ही आणि सी दिसलं तुम्हाला यूच्या सोबत, ठीक आहे, पहा इथं तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगून टाकतो आणखीन एक. यूच्या सोबत ही आणि सी दिसलं की पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय यूज करायचा आहे? आणि तुम्हाला बाकीच्या तिथं आय आणि वी दिसला की 100% काय घ्यायचं आहे? अवर घ्यायचा आहे. आता खाली क्वेश्चन पहा, आपण थोडी प्रॅक्टिस करूयात. बघा, हे एक्झाम्पल, इथं वी, यू अँड दे, इथं तुम्हाला काय दिसलाय रे? काय आहे? वी दिसला की आपल्याला 100% या ठिकाणी काय घ्यायचं आहे? अवर. मग काय घेतलंय आपण तिथं? अवर घेतलेला आहे. आता वी, यू अँड दे आर डॅमेजिंग, ते नाही तर आपल्याला काय करेल माहितीये का? देर टाकून देईल लक्षामध्ये, नाहीतर युवर टाकून देईल लक्षामध्ये. मग ही आपल्याला काय करायची आहे? लक्षात ठेवायची की ते युवर बी येत नाही, देर बी येत नाही. मग इथं काय घ्यायचंय आपल्याला? अवर घ्यायचंय. कारण सब्जेक्ट मध्ये कोण आला इथं? वी आला. हे एवढंच चेक करा तुम्ही. समजायले की समजा गेले? समजायले? ठीक आहे. सब्जेक्ट मध्ये जर आपल्याला या ठिकाणी जर वी जर आलेला जर असेल तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय घ्यायचं आहे? अवर घ्यायचं आहे. लक्षामध्ये? परत नेक्स्ट काय आला इथं? यू अँड वी, यू अँड दे आर डिफेमिंग अवर फॅमिलीज. आलं का लक्षामध्ये? डिफेमिंग म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? बदनाम करणे. काय म्हणाले रे? आम्ही, तुम्ही आणि ते हे सगळे मिळून काय करायले रे?
आपल्या फॅमिलीचं नाव जे आहे ते खराब करायला पहा. फॅमिलीचं नाव कधी खराब होईल? चांगलं वागल्यावर, वाईट वागल्यावर. मग हे वी साठी आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे? अवर घेतलेलं आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आता खाली पहा, इथं पण काय घेतलं रे बा? वी घेतलेला आहे. आणि या वी साठी इकडे काय आलेलं आहे? मग इथं जर युअर जॉब जर लिहिलं असतं तर, इथं जर देअर जॉब लिहिलं असतं तर हे पण काय झालं असतं? चुकीचं झालं असतं. त्याच्यानंतर पहा, वी अँड यू आर इन्व्हायटिंग अवर फ्रेंड्स टू डिनर. आणि इथं जर आपण चुकून युअर केलं असतं तर हे चुकीचं झालं असतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि हे आपल्याला तेव्हाच समजेल की जेव्हा तुम्हाला ही कला कळाली की एरर कुठं बनते. आलं लक्षामध्ये? रूल्स पाठ करून काही उपयोगाचं नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे की नाही? वी कसला पर्सन आहे? फर्स्ट पर्सन आहे. आलं लक्षामध्ये? फर्स्ट पर्सन त्या ठिकाणी आला की आपण 100% त्या ठिकाणी काय यूज करायचा आहे? अवर यूज करायचा आहे. यू अँड ही, आता इथे तुम्हाला फर्स्ट पर्सन कोणता तरी दिसालाय का? नाही. मग 100% इथं काय येईल? युअर. मग काय आलं इथं? युअर. यू अँड ही आर गोइंग टू युअर विलेज. मग ते इथं हळूच काय टाकल माहिती आहे का? अवर टाकल. मग इथं आवर येईल का? आवर नाही येणार. आवर का बरं नाही येणार? का बरं नाही येणार? कारण आता ज्या वेळेला इथं हा सेकंड पर्सन आहे, थर्ड पर्सन आहे, तर इथं प्रायोरिटी कुणाला द्यायची माहिती आहे का? सेकंड पर्सनला. कुणाला द्यायची? सेकंड पर्सनला. आणि मग या सेकंड पर्सन नुसारच आपल्याला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह यूज करायचा आहे. मग यूच्या गटातलं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे? युअर. बरं, आपण इथं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय घ्यालो? कारण त्याच्या पुढे येणारं प्रत्येक गोष्ट ही काय आली? नाऊन यायची. काय आली? नाऊन. नेक्स्ट, यू अँड सी. आता हे किती जण झाले रे? पण ह्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन दिसायला का कुठं आपल्याला? नाही. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी आपण या ठिकाणी इथं काय घेतलं रे? युअर. आता हे पुढचं पॅरेंट्स जे आहे, हे पॅरेंट्स काय आहे? नाऊन आहे. आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे नेहमी कुठे येतं? पहा, ऍडजेक्टिव्ह, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर नेहमी आपल्याला काय घ्यावं लागतं? नाऊन घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आता पुढे पहा, यू, ही अँड आय. काय आला आता इथं? आय आला की स्ट्रक्चर चेंज झाले की नाही? बरोबर आहे. म्हणजे पुढे काय घ्यावं लागलं आपल्याला इथं? आवर. आणि इथं जर या ठिकाणी जर युअर जर घेतला तर वाक्य चुकते. युअर घ्या, देअर घ्या, काय बी घ्या, वाक्य चिकल. ठीक आहे. यू, ही अँड आय आर सर्विंग अवर नेशन. ह्या आय मुळे इथं काय घ्यावं लागलं आपल्याला? आवर. आय, यू अँड ही आर टेलिंग लाईज. हे खोटं बोलणं जे आहे का, ठीक आहे, हे बॅड सेन्स आहे की गुड सेन्स आहे? म्हणून या ठिकाणी ह्याचा क्रम कसा आला था? फर्स्ट, सेकंड, थर्ड. आय काय? फर्स्ट. यू काय? सेकंड. आणि ही काय आहे? थर्ड. आणि वर्ब कसा आला इथं? आर. बरोबर आहे. टेलिंग लाईज विथ अवर फ्रेंड्स. इथं आय आला म्हणून इथं काय घेतलंय आपण? अवर घेतलेला आहे. आय, यू अँड ही आर ह्युमिलेटिंग अवर फ्रेंड्स. तर या ठिकाणी काय आलं इथं? आय आलेला आहे. ठीक आहे. आय आलेला आहे म्हणूनच आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे? अवर घेतलेला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हे पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. आता याच्यानंतर जे आहे खाली बघा, हे पहा. आता कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणतं वाक्य चुकीचं आहे हे एकदा सांगा मला. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. ठीक आहे. काय म्हटलं रे? यू अँड आय मस्ट ओबे अवर पॅरेंट्स. पहिलं वाक्य चूक आहे की बरोबर आहे? हा, तुम्ही सांगा ताई. तेव्हा इथं काय आलंय? यू अँड आय. काय आलंय तिथं? यू अँड आय. मग आय आला की काय घ्यायचं? आवर घ्यायचं आहे. मग हे सेंटेन्स कसं आहे? करेक्ट आहे. यू अँड आय. आता इथं काय पाहिजे रे? पण इथं काय घेतलंय? एक तर युअर घेतलंय, माय घेतलंय आणि देअर घेतलंय. ऑब्लिक घेऊन केलेले आहेत. हे चूक, हे चूक, हे चूक. इथं वनली काय येऊ शकतंय? म्हणून बी हे सेंटेन्स कसं आहे? इनकरेक्ट झालं. सी चेक करा बरं. यू अँड ही हॅव डन युअर होमवर्क. का बरं? कारण याच्यामध्ये काय नाही आता? आय आणि वी नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून या ठिकाणी आपण काय यूज केला इथं? हे कसं आहे? करेक्ट आहे. हे पण कसं आहे? हे पण करेक्ट आहे. आणि डी पहा, यू अँड ही हॅव डन देअर. आता इथं यू अँड ही हॅव डन
इथं देर आले आणि अवर आले. देर आणि अवर येईल का रे बा इथं? मग या ठिकाणी काय येणं अपेक्षित होतं? इवन. म्हणजे डी पण चुकीचं आहे. आपल्याला करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस ओळखायला सांगितलेत. मग ए आणि सी काय झाले? असा ऑप्शन कुठं आहे? 2. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय होईल? त्याचं उत्तर होईल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. सेम तसंच क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ओळखा बघा आता. ही अँड आय डू अवर लेसन अवर सेल्स. तर या ठिकाणी आय आलाय म्हणजे इथं काय येईल रे पोरं? हो, अवर येईल. आय आलाय म्हणजे काय येईल तिथं? अवर येईल. ही अँड आय. आता या ठिकाणी आय आलाय म्हणजे इथं देर येईल का रे बा? नाही. हे चेक करायचे ना. यू, ही अँड सी. आता इथे तुम्हाला कुठंतरी आय आणि वी दिसालाय का? मग इथं अवर येईल का? बिलकुल नाही. यू, ही अँड सी गो टू युअर स्कूल. यू, ही अँड सी. आता इथं पण आय आणि वी आपल्याला कुठंच दिसेना, म्हणून इथं काय यायला पाहिजे? म्हणजे हे पण सेंटेन्स कसं आहे? म्हणजे हे पहिलं पण कसं आहे? बरोबर आहे ना? मग आता आपल्याला करेक्ट सेंटेन्स कोणकोणते ते ओळखा. कोणता ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 4 जो आहे तो ऑप्शन क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता त्याच्यानंतर जे आहे पुढचं पहा. चूज द करेक्ट सेंटेन्सेस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. यू, ही अँड आय हॅव फिनिश्ड अवर वर्क. ठीक आहे. तर इथं काय दिसतंय तुम्हाला? आय. मग इथं काय आलंय? अवर. मग हे वाक्य कसं आहे? आणि यू, ही अँड आय दिसला आणि इथं काय दिसला तुम्हाला? देर. उडवा ह्याला. मग आता सांगा त्याचा आन्सर. वनली ये. वनली ये. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला मी काय सांगितलं माहिती आहे का? त्याच्यासाठी आपण पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कसे यूज करायचे, काय पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कसे यूज करायचे, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांची ऑर्डर कशी ठेवायची. आणि आता जो आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, आता कंपॅरिझनच्या बाबतीमध्ये आहे. कशाच्या बाबतीमध्ये आहे? कंपॅरिझन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता एक कंपॅरिझनच्या बाबतीमध्ये आपण पाहूयात. पहा, तुम्हाला मी इथं वरती समजून सांगतो थोडं. ठीक आहे. हे समजून घ्या. कंपॅरिझन म्हणजे काय? कंपॅरिझन म्हणजे तुलना. बरोबर आहे. मग एक कंपॅरिझन जे आहे हे कंपॅरिझन कधी बी कशामध्ये होतं माहित आहे का? कंपॅरिझन नेहमी 2 समान घटकामध्ये होतं. 2 समान घटकामध्ये होतं. 2 समान घटक असतील तरच कंपॅरिझन होईल ना. बरोबर आहे का? घोड्याची तुलना आपण माणसासोबत करू शकतो का? का गाढवाची आपण कोल्ह्यासोबत करू शकतो का? पण एका गाढवाची दुसऱ्या गाढवासोबत करू शकतो की करू शकत नाही? बरोबर आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? बर, मी आता असं म्हणालो. पहा, मोहनचे गाव सोहनपेक्षा मोठे आहे. हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? त्या डोंबल्याला बरोबर आहे. मोहनचं गाव सोहनपेक्षा का सोहनच्या गावापेक्षा? हा, सोहनच्या गावापेक्षा. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आलं लक्षामध्ये? हा, म्हणजे आपण या ठिकाणी मोहनच्या गावाची तुलना कुणाच्या गावासोबत करायलो? सोहनच्या गावासोबत करायलो. तुलना नेहमी कशामध्ये होत असते? 2 समान घटकामध्ये होत असते. आलं का लक्षामध्ये? ॲनिमलची तुलना ॲनिमल सोबत होईल की पर्सन सोबत होईल? हा, ॲनिमल सोबतच होईल. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. एखाद्या वस्तूची तुलना जी आहे त्याच्या समान घटकासोबत होईल की माणसासोबत होईल? आता ह्या पेनची तुलना माझ्यासोबत होईल का? किंवा ह्या पेनची तुलना आपल्याला दुसऱ्या पेन सोबत करता येईल का? तलवारी सोबत करता येईल? पेन सोबतच करता येईल. आलं का लक्षामध्ये? एका तलवारीची तुलना आपण दुसऱ्या तलवारी सोबत करू शकतो. बरोबर आहे? आलं लक्षामध्ये? मग तुलना ही नेहमी कशामध्ये होत असते? तर 2 समान घटकात होत असते. हेच लोकांना माहिती नसतं. आलं लक्षामध्ये? पण आपण ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ पहा, मी या ठिकाणी असं म्हटलं, ही इज टॉलर दॅन मी. ही इज
टॉलर दॅन मी. आणि परीक्षेमध्ये असंच विचारते, सेंटेन्स ए देणार, बी, ठीक आहे, सी इज वायझर दॅन मी. आणि तिसरं एक वाक्य असेल इथं पहा, मी शी इज मोर ब्युटिफुल दॅन आय. आणि तुम्हाला आता एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारणार माहिती आहे का, की याच्यापैकी करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. आपल्याला जे करेक्ट सेंटेन्स आहे ते करेक्ट सेंटेन्स ओळखायचे आहेत. ठीक आहे, कोणते सेंटेन्स बरोबर आहेत आणि कोणते चुकीचे आहेत. सी चुकीचा आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी सांगा एकदा, सी कसा आहे, चुकीचा आहे असं वाटतंय आपल्याला, लक्षामध्ये. ठीक आहे, पण या ठिकाणी आता मी तुम्हाला शिकवलं नाही, फक्त मी सुरू केलाय तो मुद्दा, लक्षामध्ये. ठीक आहे, सगळ्यांनी एवढं आता इकडे जरा नीट लक्ष द्यायचं आहे की ए हे चुकीचं आहे, बी हे चुकीचं आहे आणि सी हे बरोबर आहे. म्हणून तर परीक्षेमध्ये मेरिट ठरवणारे जे क्वेश्चन आहेत, ठीक आहे, हे सगळ्यांना जमत नाहीत आणि त्याच्यामुळे परीक्षार्थी आपण सगळेच बनू शकतो, आलं लक्षात, पण निकालार्थी नाही. मग हे असं का, पण आता तुम्ही सगळेच निकालार्थी बनणार, आलं लक्षामध्ये. हे सी जे आहे, हे सी काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. आता ह्याला काय आधार काय आहे, तर उगाच असं म्हणायचं वाचून पाठ केल्यासारखं. काय लोक घरी ते पाठ करते बा, आलं लक्षामध्ये. हे पाठ करून उपयोगाचं नाही, आलं लक्षात. आपल्या नावाचा झेंडा आपल्याला फडकवायचा जर असेल तर ही कला डेव्हलप झाली पाहिजे. आन्सर कसं काढायचं, त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय. आणि मी तुम्हाला आतापर्यंत एक तरी रूल सांगितला का, प्रत्येक गोष्ट. एक तर काय बघा, इंग्लिशमध्ये एक तर कॉन्सेप्ट आहे, नाही तर स्ट्रक्चर आहे, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, ह्या दोनच गोष्टी आहेत. मग हे जर आपल्याला जर समजलं तर पुढे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. मग हे असं का आहे की मग सी करेक्ट आहे आणि ए आणि बी चुकीचे आहेत. तर मी तर काय म्हणलं, दोन समान घटका, कंपॅरिझन नेहमी कशामध्ये होतं, दोन समान घटकामध्ये होतं. म्हणजेच कशामध्ये होतं माहित आहे का, सगळ्यांनी हो का इकडे नीट लक्ष देऊन आहे का, सब्जेक्टची तुलना सब्जेक्ट सोबत होईल, ऑब्जेक्टची तुलना ऑब्जेक्ट सोबत होईल. लक्षात घ्या, सब्जेक्टची तुलना कुणासोबत होईल, सब्जेक्ट सोबतच होईल. ऑब्जेक्टची तुलना कुणासोबत होईल, ऑब्जेक्टच्या सोबतच होईल, लक्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा मी म्हणलं ॲनिमलची तुलना जी आहे, ही ॲनिमलची तुलना कुणासोबत होईल, ॲनिमल सोबतच होईल, बरोबर आहे. एखादी थिंग असेल, वस्तू असेल, तर या वस्तूची तुलना कुणासोबत होईल, म्हणजे दोन समान घटकामध्ये काय होत असते, तुलना होत असते. ठीक आहे, समजा आता एखादा बॉल आहे, तर बॉलची तुलना आपण बॅट सोबत जर केली तर ही तुलना होईल का रे बॉ, बिलकुल नाही. मग तुम्हाला बॉलची तुलना बॅट सोबत करता येणार नाही, तर बॉलची तुलना तुम्ही कुणासोबत करा, बॉल सोबतच करा, आलं का लक्षामध्ये. त्यावेळेला ती योग्य तुलना असेल, आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, मग आता या ठिकाणी सब्जेक्टची तुलना सब्जेक्ट सोबत आणि ऑब्जेक्टची तुलना ऑब्जेक्ट सोबत, हे आपल्याला समजलं का. ठीक आहे, सब्जेक्टची तुलना कुणासोबत होते, सब्जेक्टच्या सोबतच होते आणि ऑब्जेक्टची कुणासोबत होते, ऑब्जेक्टच्या सोबतच होते. मग या ठिकाणी जे आहे हे ही कोण आहे सांगा, कोण आहे. आणि आपण आता वरी काय म्हणलो की ही इज टॉलर दॅन मी, पण मी काय आहे, सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे. आता हे पुन्हा कुणाला सांगायची आवश्यकता आहे का, हा मी काय आहे, ऑब्जेक्ट आहे ना. तुम्हाला आता किती वेळा सांगितलं मी, आय ही, पहा इकडे लक्ष द्या, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. आय हा सब्जेक्ट आहे, पण मी ही काय बनाल, ऑब्जेक्ट, आणि लक्षामध्ये. वी हा काय बनेल रे बा, सब्जेक्ट, पण अस हा काय बनाल, म्हणजे ही कोणती केस आहे, अस ऑब्जेक्टिव्ह केस आहे की नाही, बरोबर आहे.
आता हे पक्क लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर यू ही सब्जेक्टिव्ह केस आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केस पण आहे. म्हणजे यूला मी इकडे टाकू शकतो, इकडे टाकू शकतो. पण हिच्या बाबतीमध्ये तसं होईल का रे पोरं? हो, ही सब्जेक्टिव्ह केस आहे आणि हिम कोणती आहे? ऑब्जेक्टिव्ह केस आहे. तसं सी ही सब्जेक्टिव्ह केस आहे आणि हर ही कोणती केस आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. इट सब्जेक्टिव्ह आहे, इट सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. दे सब्जेक्टिव्ह आहे, देम सब्जेक्टिव्ह आहे. दे सब्जेक्टिव्ह आहे आणि देम ऑब्जेक्टिव्ह आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. मग प्रश्न असा आहे की सर आम्ही हे ओळखावं कसं? की इथं मी नाही घेतला पाहिजे. लक्षामध्ये आम्ही ओळखावं कसं? तर ते ओळखण्यासाठी जे आहे ना, मी ह्याला गोल केले. ह्याला तुम्ही काय म्हणता? वर्ब. काय तो वर्ब आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी थोडं लॉजिक देतो पहा. ठीक आहे. ते तुम्ही या ठिकाणी, आणि हे काय माहितीये का, बघा इकडे पहा, हे नियम पाठ करून काहीच उपयोगाचं नाही. समजलं पाहिजे असं का. ठीक आहे. तर मी तुम्हाला एकदा हे इकडे समजून देतो. समजा मी असं म्हटलं, हे काय लिहिले सांगा बरं पोरं? हो, शबास, हे, वा, हे बघा, हे आणि हे. जर वाक्यात हे वर्ब एकटेच आले, दुसरं कुणीच नसल, हे जर एकटेच असतील. ठीक आहे. आता काय होते माहिती आहे का, ही वासरात लंगडी गाय शहाणी मानल्यासारखा प्रकार आहे. यांच्यासोबत दुसरा कोणीच वर्ब जर नसेल तर हेच हुकूमत गाजवते. म्हणजे हे कसले वर्ब असते रे पोरं? हो, मेन वर्ब. आलं का लक्षामध्ये? कसले वर्ब असते? मेन वर्ब. आणि ज्या वेळेला हे वरचे वर्ब मेन वर्बचं काम करत असतील, कशाचं काम करत असतील? मेन वर्बचं. तर हे मेन वर्बचं काम करतात, म्हणजे छेडला आपण काय म्हणू शकतो? आपण लिंकिंग वर्ब. हे फक्त लिंक करायचं काम करतात. काय कसले वर्ब असतात? हे लिंकिंग वर्ब. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या लिंकिंग वर्बच्या नंतर म्हणजेच कोणता? एम, इज, आर, वॉज, वेअर. ठीक आहे. आणखीन असे भरपूर आहेत, पण तात्पुरते तुम्ही एवढं समजून तर घ्या ना. आलं का लक्षामध्ये? आणि हे जर कंपॅरिझन मध्ये जर येत जर असतील, कंपॅरिझनच्या वाक्यामध्ये जर येत असतील. ठीक आहे. आणि कंपॅरिझन पहा, कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे ना, कंपॅरेटिव्ह डिग्री ही कायम 2 घटकामध्ये होत असते. किती घटकामध्ये होत असते? आणि 2 पेक्षा जास्त घटक म्हटलं की ती कोणती असते? सुपरलेटिव्ह डिग्री असते. कोणती असते? आता मी तुम्हाला डिग्री सांगालो का? डिग्री शिकवणं हा माझं या ठिकाणी इंटेन्शन आहे का? बिलकुल नाही. पण आपण चर्चा करणं गरजेचे आहे की पुढे आपल्याला काय शिकायचंय. आलं का लक्षामध्ये? आतापासून आपण त्याची थोडी थोडी चर्चा केली तर पुढे आपल्याला समजल. मग कंपॅरेटिव्ह डिग्री हे किती घटकात होते? सुपरलेटिव्ह डिग्री 2 पेक्षा जास्त, मोर दॅन 2. आणि पॉझिटिव्ह डिग्री जी आहे ही फक्त 2, ओनली 2. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मोर दॅन 2. मग कंपॅरेटिव्ह डिग्री मधले जे 2 घटक असतात ते समान असले पाहिजे की असमान असले पाहिजे? कसे असले पाहिजे? समान असले पाहिजे. आता मी तुम्हाला या ठिकाणी वर्ब चॅप्टर तरी शिकवलाय का? नाही. पण थोडी थोडी आपण चर्चा करू, म्हणजे तुमचं या ठिकाणी तुम्हाला कळेल की बाबा असलं बी काहीतरी असतंय. ठीक आहे. ज्या वेळेला वाक्यात हे एकटेच वापरलेले असतील त्यावेळेला कसले वर्ब असतील सांगा एकदा? मेन वर्ब असतील ना. बरोबर आहे. कसले वर्ब असतील? हे मेन वर्ब असतील. मग ज्या वेळेला हे मेन वर्ब म्हणजे ते लिंकिंग वर्ब, आणि लिंकिंग वर्बच्या नंतर जे आहे ना नेहमी कॉम्प्लिमेंट येत असतं. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. पण इथं आता तुलना करायची तर ह्या लिंकिंग वर्बच्या नंतर ह्या असे जर मेन वर्ब जर आले, ठीक आहे, आणि ज्या वेळेला याच्या पुढं द्यान हे काय येईल? कंजंक्शन. द्यानला आता या ठिकाणी आपण काय म्हणायचं असतं? आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्या पुढे जे आहे सब्जेक्टिव्ह केस घ्यायची. कोणती केस घ्यायची? सब्जेक्टिव्ह केस घ्यायची. म्हणजे द्यानच्या नंतर आपण या ठिकाणी कोणती केस घ्यायची? बोला लवकर. कोणती केस घ्यायची? वाक्यात कोणते वर्ब आल्यावर म्हणा एकदा? हे लिंकिंग वर्ब. काय म्हणायचं याला? लिंकिंग वर्ब आले की द्यानच्या नंतर आपण कोणती केस घ्यायची? मग सब्जेक्टिव्ह केस घ्यायची. तर इथं द्यानच्या नंतर आय येईल की मी येईल? सांगा पटकन. काय येईल? आय. वी येईल की अस येईल? अस नाही येणार. लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर ही येईल की हिम येईल? ही येईल ना दादा. हिम नको. शी येईल की हर येईल? शी येईल.
आणि दे येईल की देम येईल? काय येईल? दे येईल. लक्षामध्ये? ठीक आहे. परंतु आता हे एक मुद्दा झाला, हे लक्षात ठेवलं का तुम्ही? ठीक आहे. इथं ध्यान जर दिसला तुम्हाला, इकडे जर फक्त एकटाच वर्ब जर दिसला तर तुम्ही 100% इथं काय निवडणार? काय निवडणार? का? कारण याच्या अगोदर काय येत असतो? सब्जेक्टच. मग या सब्जेक्टची तुलना कुणासोबत होईल? सब्जेक्ट सोबत होईल. हे पुन्हा कुणाच्या पचनी पडले एकदा सांगा मला? पडलं का? ठीक आहे. हे समजून घ्यायची गोष्ट आहे. लक्षामध्ये? ठीक आहे. हा बघा, आपला आणखी पर्सनल प्रोनाउन चालू आहे. लक्षामध्ये? ज्या वेळेला आपला हा कार्यक्रम पूर्ण होईल, अख्ख्या महाराष्ट्राचं धन्य होणार आहे. लक्षामध्ये? कल्याण होणार आहे याच्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की हे एकदम तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं सांगत चाललोय. ठीक आहे. बघा, ह्या सब्जेक्टिव्ह केस इथं काय? आय येईल, वी येईल, ही येणार, ही येईल, सी येईल, दे येईल. हे इकडचं काहीच येणार नाही. हा एक मुद्दा. कारण सब्जेक्टची तुलना कुणासोबत? आणि तुलनाच आहे कशावरून कळालंय? ध्यानवरून कळाले. कशावरून कळाले सांगा? हे कशावरून समजतंय आपल्याला? ध्यानवरून समजतंय. लक्षामध्ये? ध्यान हे इथं काय आहे? कंजंक्शन आहे. काय आहे? का ते प्रीपोजिशन आहे? नाही, त्याला काय म्हणायचं? कंजंक्शन. इथं हे प्रीपोजिशन नाही. आणि प्रीपोजिशन जर असलं असतं तर त्याच्या पुढे कोणती केस येते सांगा? ऑब्जेक्टिव्ह केस येते. लक्षामध्ये? प्रीपोजिशनच्या नंतर कोणती केस येत असते? ऑब्जेक्टिव्ह केस येत असते. पण आता मी तुम्हाला आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो. ठीक आहे. बघा, आता मी असं म्हटलं, सी बीट्स मी मोर दॅन, सी बीट्स मी मोर दॅन ही. मोर दॅन ही. आता मी असं लिहिलं पहा. ठीक आहे. सी बीट्स मी मोर दॅन ही. आता हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? एकदा सांगा बरं मला. सांगा. आधी या ठिकाणी तुम्ही काय करा माहितीये का? ऑब्झर्वर बना. वाक्य दोन भागामध्ये तोडायला शिका. एक पार्ट सब्जेक्टिव्ह पार्ट आणि दुसरा प्रेडिकेटिव्ह पार्ट. लक्षामध्ये? ठीक आहे. तर याच्यातला सब्जेक्ट पार्ट कोणता आहे रे? सी. आणि वर्ब पासून पुढे होतं ते काय असतं? प्रेडिकेट. लक्षामध्ये? मग आता या ठिकाणी सी हा काय वाक्याचा सांगा पटकन? काय आहे? सब्जेक्ट. म्हणा एकदा सगळेजण. आणि बीट्स काय आहे? वर्ब आहे ना. बीट्स काय? वर्ब आहे. पण आता हा वर्ब जो आहे हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कसला वर्ब आहे? सांगा एकदा. ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. लक्षामध्ये? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे कसलं क्रियापद आहे? सकर्मक. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर कायम काय येते मला सांगा बरं एकदा? काय येतं? ऑब्जेक्ट. मग आता मला सांगा, मी ही कोणती केस आली तिथं? बरोबर आहे. आता या ठिकाणी मारणारा कोण आहे? सी. लक्षात? मार खाणारा कोण आहे? मी. मग या वाक्यातला ऑब्जेक्ट कोण झाला? मी. आणि हे बीट्स हे कसलं वर्ब आहे सांगा? कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. म्हणा एकदा. कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर नेहमी काय येतो? ऑब्जेक्ट. फक्त दोनच ठिकाणी येतो ना दादा. कुठं कुठे येतो? प्रीपोजिशन आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब या दोघांच्या नंतरच काय येत असतो? ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण कोणती केस म्हणायचं? ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता मला एक गोष्ट महत्वाची समजून सांगा. आता इथं जर ही ऑब्जेक्टिव्ह केस आलेली असेल, आता ही शीनं मारले किती लोकाला? शीनं मारले किती लोकाला? एकाला की दोघाला? पहा, मारले दोघाला. मारले दोघाला. जास्त कुणाला मारले? मीला मारले. आता इकडे पहा. आता ही हा या ठिकाणी सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे? एवढंच सांगा. काय? सब्जेक्ट आहे. मग आता मला सांगा, शी मारायली कुणाला? दोघाला. किती जणाला मारायली? दोघाला. मार किती जण खाल्ले? दोघं. मार खाणारे ऑब्जेक्ट असतील की सब्जेक्ट असतील? तुला गरदुड्यात पुरलं बे. काय असतील? ऑब्जेक्ट असतील ना. बरोबर आहे. काय असतील? ऑब्जेक्ट असतील. लक्षामध्ये? ठीक आहे. मग हे ट्रान्झिटिव्ह वर्ब दिसला. इकडे तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री दिसली.
इथं तुम्ही ही घेणार की मग हिम घेणार? काय घेणार? हिम घेणार. ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची, कारण आता मीची तुलना कोणासोबत झाली? हिम सोबत झाली. मीची तुलना कोणासोबत झाली? हे समजलं की नाही समजलं? हा, वन्स मोर. लक्षामध्ये? ठीक आहे. काय सांगतो ते पहा. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब दिसला की नंतर काय घ्यायची? आणि आपल्या जर सुंदर डोळ्याला इथं कंपॅरेटिव्ह डिग्री असं दिसलं, पुढं ध्यानगीन दिसलं की इकडे ही लिहिणार की हिम लिहिणार? मग का बरं लिहिणार? कारण इथं व्हर्ब कोणता यालाय, आणि या व्हर्बच्या ठिकाणी जर आपण लिंकिंग व्हर्ब घेतला तर इकडे आपण आय घ्यायचाय की ही मी घ्यायचाय, ही घ्यायचाय की हिम घ्यायचाय? जर लिंकिंग व्हर्ब असेल तर, कारण त्या ठिकाणी लिंकिंग व्हर्बची म्हणजे ऍक्शन जी आहे, समजा आता हे जे आहे ना, कुठे गेलं? कुठे गेलं ते वाक्य? लिहिलेलं इथे लिहिलंच नाही का वाक्य? वाक्य कुठे लिहिले होते? हे बघा इथे लिहिलेले. आलं लक्षामध्ये? हे बघा, ही इज टॉलर दॅन मी. इथं काय ऍक्शनच आहे ना. आलं का लक्षात? मग इज हे कसला व्हर्ब आहे? लिंकिंग व्हर्ब आहे. मग लिंकिंग व्हर्बच्या नंतर जर इथं ध्यान जर आला तर इथं कोणती केस घ्यायची आपल्याला? सब्जेक्टिव्ह घ्यायची का ऑब्जेक्टिव्ह घ्यायची? इथं कोणती घ्यायची आपल्याला? सब्जेक्टिव्ह. आलं लक्षामध्ये? कारण इथं व्हर्ब कोणता दिसायला तुम्हाला? इज. आलं का लक्षात? म्हणून तर आपण हे सेंटेन्स काय केलं होतं? राईट केलेलं होतं. कारण इज हे कसलं व्हर्ब आहे? कसलं वर्ब आहे? लिंकिंग. तुम्हाला इथं मी खाली कुठं सांगितलं होतं पहा, हे इकडे सांगितले पहा. एम, इज, आर, वॉज, वेअर हे जर एकटेच आले तर कसले वर्ब आहेत? त्यालाच काय म्हणायचं? मग इकडे सब्जेक्ट येतो, त्याच्या पुढे इथं ध्यान जर कंजंक्शन म्हणून आला तर पुढे आपल्याला कोणती केस घ्यायची म्हणून सांगितले इथं. लक्षामध्ये? आता हे शेवटचा एक मुद्दा या ठिकाणी हे पक्का लक्षात ठेवा पहा. जर या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह व्हर्ब जर असेल, ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर कोणती केस येते बा? ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षामध्ये? आता या वाक्याचा सब्जेक्ट सी आहे आणि ह्या सी ने म्हणजे तिनं ह्या मला पण मारलंय आणि त्याला पण मारलंय. आलं लक्षामध्ये? मला आणि त्याला मारलेल्या दोघांमध्ये काय झाली या ठिकाणी? आता कंपॅरिझन, तुलना. लक्षामध्ये? मग आता मार खाणारे काय असतील? ऑब्जेक्ट असतील. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय लिहायला लागतील? ते ऑब्जेक्टच लिहावे लागतील. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हा, मग आता पहा, मी आणखीन एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा. हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि प्रीपोजिशन यांच्यानंतर ऑब्जेक्टिव्हच केस येते. म्हणजे इथं आपण आय घ्यावा की मी घ्यावा? यांच्यानंतर सांगा पटकन. मी घ्यावा ना. वी घ्यावा की अस घ्यावा? अस घ्यावा. वी कट करून टाकावा. ही घ्यावा की हिम घ्यावा? हिम घ्यावा. बरोबर आहे. मग सी घ्यावा की हर घ्यावा? हर. दे की देम? काय घ्यावा? हे कट करून टाकणे. हा लक्षामध्ये? म्हणून आपण इथं काय घ्यावा आता? कारण इथं कशामुळे कार्यक्रम केला? ह्या बीट्स. हा लक्षामध्ये? मग आता हे इकडे पहा, बीट जसं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे तसं टीच पण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. टीच म्हणजे शिकविणे. ऍडवाइज कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आलं लक्षात? एक हे ऍडवाइज हे व्हर्ब असतं आणि हे ऍडवाइज जे आहे हे काय असतं? नाऊन असतं. ठीक आहे, हे व्हर्ब आहे. आलं लक्षात? हे बी काय आहेत रे पोरं हो? एखाद्याला आपण काय करतो माहिती आहे का? सीवी बीवी देतो, त्याला अब्यूज असं म्हणतो पहा. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? तर ते देखील कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. कसलं व्हर्ब आहे? आता इट हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हा, म्हणून आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता हे खालची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, खालची प्रॅक्टिस करा सर. त्या हॉलमध्ये थोडं कंटिन्यू करा. हा, बघा आता कंपॅरिझन नेहमी समान घटकात केले जाते. आलं लक्षात? सब्जेक्टची तुलना सब्जेक्ट सोबत, तर ऑब्जेक्टची तुलना ऑब्जेक्ट सोबत होते. मग आता इथे चेक करा रे बाबा. ही इज टॉल लिहिले, इथं टॉलर असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? टॉलर. आलं लक्षात? मग ही इज टॉलर दॅन मी की ही इज टॉलर दॅन एम? काय? आता हे पुढचा एम नाही लिहिला तरी चालतंय बरं का. ठीक आहे, लिहिला तरी चालतो आणि नाही लिहिला तरी चालतो, काही आवश्यकता नाही. मग हे करेक्ट आहे आणि हे काय झाला? इनकरेक्ट. आता पुढचं बघा बरं. ही टीचेस मोर दॅन सी. आता टीचेस जे आहे, टीच हा कसला व्हर्ब आहे सांगा? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर कसला ऑब्जेक्ट येते की सब्जेक्ट येते? काय येते? हा,
मग आता मला सांगा, ही टीचेस मोर दॅन, ही टीचेस, इथं मी असायला पाहिजे बरं का, ही टीचेस मी, हे मी इथं ल गायब झालंय, ही टीचेस मी मोर दॅन सी. आलं लक्षात? वर्ब कसला आहे, मग पुढे ऑब्जेक्ट यायला पाहिजे की सब्जेक्ट यायला पाहिजे. मग इथं काय आलाय, मग हे काय आहे, चूक आहे. आलं लक्षात? मग ही टीचेस मी मोर दॅन हर, तर या ठिकाणी हर काय आहे, ऑब्जेक्ट आहे, कारण या मीची तुलना आता कुणासोबत व्हायली, हर सोबत व्हायली. आलं लक्षामध्ये? हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे असं सगळा डाव का बरं पलटला, कारण हे टीचेस जे आहे कसलं वर्ब आहे, हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर काय येत असतं, ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टची तुलना कुणासोबत होईल, ऑब्जेक्ट सोबत होईल. बरोबर आहे. नेक्स्ट, ही टीचेस मी मोर दॅन हर डज. आता हे वाक्य लय महत्वाचं आहे बरं का, बरोबर. ह्याला तुम्ही IMPच करायचं. आता तुम्हाला या ठिकाणी दोन महत्वाच्या गोष्टी मी सांगतो. या ठिकाणी ही हा वाक्याचा काय आहे, सब्जेक्ट आहे ना, ही हा वाक्याचा काय आहे, सब्जेक्ट आहे. आलं लक्षामध्ये? आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की डज हे काय आहे, डज हे काय आहे, वर्ब आहे. आलं लक्षामध्ये? आता इथं थोडी वेगळी गोष्ट आहे. आता इथं दोन सब्जेक्टची तुलना आहे, काम करणारे दोन सब्जेक्ट आहेत आणि त्याचा परिणाम भोगणारा एक ऑब्जेक्ट आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि कशावरून समजेल माहिती आहे का, समजा इकडं आपल्याला काय दिलं माहिती आहे का, व्हर्ब दिला. इकडे जर व्हर्ब जर दिला तर 100% समजायचं की व्हर्बच्या अगोदर, पहारे परो, व्हर्बच्या अगोदर वाक्यामध्ये इथं कोण येत असतो सांगा बरं एकदा. व्हर्बच्या अगोदर वाक्यामध्ये कोण येत असतो सांगा पटकन, कोण येत असतो, सब्जेक्ट येत असतो. सब्जेक्टच्या नंतर आपण काय घेत असतो, वर्ब घेत असतो. हे वाक्य पक्क लक्षात ठेवा. असलं वाक्य परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि असलं वाक्य जर परीक्षेमध्ये जर आलं तर त्या ठिकाणी आपलं मेरिट त्या प्रश्नामुळे ठरत बी असतं बरं का. ठीक आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ही पण सब्जेक्ट बरोबर आहे, ही टीचेस मी. आता मला एक गोष्ट सांगा, समजा ही XYZ व्यक्ती कुणी बी आहे. आलं लक्षामध्ये? ही X व्यक्ती आहे. तर या X व्यक्तीला, या X व्यक्तीला हे दोन माणसं शिकू शकतात की शिकू शकत नाहीत सांगा पटकन मला. बरोबर आहे? मग जे शिकवणारे असतील, आता हे दोघं जर शिकवणारे असतील तर हे काय असतील मला सांगा. अहो, मग शिकवण्याची क्रिया कुणावर व्हायली, आता हे A एक शिकवणार आहे आणि B एक शिकवणार आहे. A ची आणि B ची ऍक्शन कुणावर व्हायली, ह्या X वर व्हायली ना. बरोबर आहे? मग X हा वाक्याचा काय बनल, शब्बास. काय बनल, हा ऑब्जेक्ट बनल. बरोबर आहे? मग आता मला सांगा, तुलना नेहमी किती घटकात होते, आणि दोन समान घटकात होती किंवा समान घटकात होती. हा, मग असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला सब्जेक्टची तुलना, A ची तुलना कुणासोबत आपल्याला करावं लागेल, B सोबत करावं लागेल ना. A ची तुलना कुणासोबत करावं लागेल, का A ची तुलना या ठिकाणी X सोबत होईल किंवा B ची तुलना X सोबत होईल का, कारण या ठिकाणी हा X कोण आहे आणि A आणि B कोण आहेत, हे इतकंच कुणाला समजलं सांगायचं. मग आपण या ठिकाणी एकच कॉन्सेप्ट काय लक्षात ठेवायची आहे की तुलना नेहमी समान घटकामध्ये होती. आलं लक्षामध्ये? बघा आता, म्हणून या ठिकाणी जर इकडे तुम्हाला जर व्हर्ब दिलेला असेल तर व्हर्बच्या अलीकडे तुम्ही सब्जेक्ट लिहिणार की ऑब्जेक्ट लिहिणार सांगा. काय लिहिणार, सब्जेक्ट. मग हे वाक्य समजून घ्या, ही टीचेस मी मोर दॅन हर. आला आता हो का, हे इथपर्यंत जे आहे ना, हे इथं जर काय जर पुढे डज बीज जर लिहिलं जर नसलं असतं तर हे 101% वाक्य बरोबर होतं, जसं की वरचं वाक्य बरोबर आहे. पहा, ही टीचेस मी मोर दॅन हर. फक्त आपण या ठिकाणी एक्स्ट्रा काय केलाय, इथं एक्स्ट्रा काय केलाय, डज. आणि डज हे काय आहे सगळेजण सांगा. डज काय आहे, डू, डज, डीड, काय आहे, वर्ब आहे. आलं लक्षामध्ये? मग त्या वर्बच्या अलीकडे आपल्याला काय पाहिजे, आणि आता हे लॉजिकली पण हे करेक्ट आहे की नाही तुम्ही एकदा नीट लक्ष देऊन ऐका. पहा, ही टीचेस मी मोर दॅन सी डज. आता या ठिकाणी काय केले माहिती आहे का, ह्या टीचेसची पुनरावृत्ती होण्याच्या ऐवजी या ठिकाणी हे डज घेतलेला आहे आणि या डजचा मिनिंगच काय माहिती आहे का, टीचेसच आहे. डजचा मिनिंग काय आहे, या टीचेसच्या ऐवजी इथं कोणतं वर्ब घेतलंय, डज घेतलंय. आलं लक्षामध्ये?
ठीक आहे, असं आपल्याला करता येऊ शकतं. इथलं डज काढलं तर या ठिकाणी आपण टीचर्स जरी लिहिलं तर हे टीचर्स देखील व्हर्ब आपल्या इथं मग लिहिलेलं बरोबर असेल की चुकीचं असेल सांगा पटकन. इथं या ठिकाणी डजच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय घेतलं माहिती आहे का, समजा टीचर्स घेतलं, काय घेतलं इथं टीचर्स घेतलं, तर हे आपण टीचर्स जरी घेतलं तरीही हे काय झालं माहिती आहे का, बरोबरच झालं. मग या डजचा मिनिंगच काय झाला, टीचर्स. आलं लक्षामध्ये. मग आता मला एक गोष्ट सांगा, इथं काय व्हायला माहिती आहे का, शिकणारे कोण कोण आहेत, ही आहे आणि सी आहे, आणि हे दोघांनी कुणाला शिकवलंय सांगा, दोघांनी कुणाला शिकवलंय. मग सब्जेक्टची तुलना कुणासोबत होईल, म्हणजे पुढे इकडं व्हर्ब दिला की इथं ऑब्जेक्ट येईल की इथं सब्जेक्ट येईल. मग वरचं वाक्य काय झालं, पण हे इथपर्यंत वाक्य कसं आहे, पण ह्याच्या पुढे जर आपण जर इथं जर व्हर्ब जर लावला ह्याच्या पुढे जर आपण इथं व्हर्ब जर लावला तर इथलं काय करावं लागतं आपल्याला, हे ऑब्जेक्ट काढावं लागतं, तिथं काय टाकावं लागतं आपल्याला. मग आता असं जर केलं तर या ठिकाणी आपण तुलना कुणाकुणाची करायलो, हीची आणि शीची. म्हणजे या ठिकाणी ही टीचर्स मी मोर दॅन सी, म्हणजे हिनं काय ह्या मीला कुणं शिकवलंय, हिनं पण शिकवलंय आणि शीनं पण शिकवलंय. पण जास्त कुणं शिकवलंय, ही टीचर्स मी मोर दॅन सी, म्हणजे हिनं जास्त शिकवलंय आणि शीनं काय केलंय, कमी शिकवलंय. कुणाला कळालं, कळालं ना, ठीक आहे. आता पुढचं वाक्य पहा बघा, सीता इज रिचर दॅन हिम. आता सीता इज रिचर दॅन हिम. आता इथं पटकन लक्षात घ्या, इथं कसला व्हर्ब आहे रे, मग लिंकिंग व्हर्बच्या पुढे आता तुम्ही काय घेणार सांगा पटकन. आता तुम्ही म्हणायचं नाही बरं का गुरुजी इथं व्हर्ब दिसाले म्हणून आता आम्ही इथं, तसं नाही, पण इथंच आपल्याला कळेल नाही हे लिंकिंग व्हर्ब आहे ना. मग लिंकिंग व्हर्बच्या नंतर पहा आपण या ठिकाणी सब्जेक्ट घेतला पाहिजे की ऑब्जेक्ट घेतला पाहिजे, सब्जेक्ट घेतला पाहिजे. तुम्हाला सांगितलं की नाही समजून, तेव्हा ही गोष्ट तुम्ही विसरूच नका, इथं सांगितलेली लक्षामध्ये. तेव्हा इथं सांगितली पहा, हे एम इज आर वॉज वेअर चेक करायचं, त्याच्या पुढे ध्यान आलं तर पुढे कोणती केस घ्यायची, तुम्ही सब्जेक्टिव्ह केस घ्यायची. कोणती केस घ्यायची, सब्जेक्टिव्ह केस घ्यायची. लक्षामध्ये. आता या ठिकाणी थोडं थोडं आपल्याला ते माहिती पण असणं गरजेचं आहे की ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणता आहे, लिंकिंग वर्ब कोणता आहे, लक्षामध्ये. ठीक आहे. आता इकडे पहा, सीता बीट्स मी मोर दॅन ही. ठीक आहे. आता हे बीट्स जे आहे हे कसलं वर्ब आहे सांगा. मग याच्या पुढे काय आलंय, इथं मी आलंय ना, बरोबर आहे, मी बरोबर आहे, कारण मी ऑब्जेक्ट झालं. मोर दॅन ही की हिम, का बरं हिम, कारण या ठिकाणी आता मीची कंपॅरिझन कुणासोबत होईल सांगा सांगा, हिम सोबत होईल. समजाली की समजना गेले, समजायले ना. ठीक आहे. हा ताई, हा हे ना, पण हे कसला वर्ब आहे, लिंकिंग वर्ब आहे. कसला वर्ब आहे, लिंकिंग वर्ब आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. इथं चेक करायचं, इथं समजा इथं जर लिंकिंग वर्ब असेल तर 100% पुढे आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्टच घ्यायचा आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. हा मग इथला इथं इज लिहा की न लिहा काही फरक पडत नाही. अलग लक्षामध्ये. कारण ह्याचा इथं आपण कन्सिडर करायचं की इथं कोणता वर्ब आहे, इज हा वर्ब आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. आता खाली पहा, हे जे वाक्य जे आहे ना, सीता बीट्स मी मोर दॅन ही. आता या ठिकाणी आपल्याला ही जर आणायचं असेल तर पुढे काय करतात, आता हे जे बीट्स आहे, आता मी हेच वाक्य जर असं जर लिहिलं समजा आणि तुम्हाला म्हणले इथं काय येईल, सीता बीट्स मी मोर दॅन, इथं मी काय केलं माहिती आहे का, डज लिहिलं किंवा इथं मी बीट्स लिहिलं, दोन्हीपैकी एक वर्ब आहे असं लिहिलं. आता इथं मध्ये काय येईल मग सांगा, इथं आता ही लिहू का हिम लिहू, इथं काय लिहू, आता मी ही लिहायला पाहिजे ना. अलग लक्षात, कारण या सब्जेक्ट साठी पुढं काय आलाय हा, अलग लक्षामध्ये. ठीक आहे. हे एवढं तुम्ही त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. चला आता पुढचं बघा, आणि याच्यावरती क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात बरं का. सीता रन्स फास्टर दॅन हिम. ठीक आहे. आता हे रन्स जे आहे ना, हे ऍक्शन वर्ब आहे, बरोबर आहे. पण आता रन्स म्हणजे काय, धावणे, बरोबर आहे. लक्षामध्ये. आता धावण्याची क्रिया स्वतःवर होती की दुसऱ्यावर होते,
पण मारण्याची क्रिया आणि धावण्याची क्रिया स्वतःवरच होते ना. मग ह्याला काय म्हणायचं माहितीये का, हे ऍक्शन वर्ब आहे पण ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही. ऍक्शन वर्ब आहे पण कसला नाही, ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर सब्जेक्टची ऍक्शन जी आहे ट्रान्स होते कुणाकडे, ऑब्जेक्ट कडे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. पण आता हे रन जी आहे ती क्रिया कुणावर होते, सब्जेक्टची ऍक्शन कुणावर होईल, सब्जेक्ट वरच होईल, रन्स. हा, मग ह्याला आपण काय म्हणायचं माहित आहे का, हा या ठिकाणी आपलं कसला वर्ब नाही, हा ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही, हे ऍक्शन वर्ब आहे. आलं का लक्षामध्ये? हा, अर्धा ट्रान्झिटिव्ह वर्ब हा ऍक्शन बी दाखवतो परंतु सब्जेक्टने केलेली क्रिया जी आहे ती दुसऱ्यावरती घडते. कसं तर हे काय इथं पहा, हे काय इथं काय म्हणलं माहितीये, सीताची क्रिया कुणावर घडायली, मी वर पण घडल आणि ही मोर. आता सीता जर दोघाला मारत असेल, सीता दोघाला मारत असेल तर सीताची क्रिया किती लोकांवर घडत असेल, दोघांवर घडत असेल. पण मी जर म्हणलं सीता धावते तर आता सीताची क्रिया कुणावर घडल, स्वतःवरच घडेल ना. आलं का लक्षामध्ये? मग अशा वेळेला देखील जे आहे ते ट्रान्झिटिव्ह वर्ब नसतात. आलं लक्षामध्ये? ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असतात का, ते नाही, ते ऍक्शन वर्ब असतात पण ते ट्रान्झिटिव्ह वर्ब नसतात. पण त्याच्या पुढेही आपल्याला या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केसच घ्यावी लागेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. कोणती केस घ्यावी लागेल, सब्जेक्टिव्ह केस घ्यावी लागेल. आलं लक्षामध्ये? आता बघा इथं काय होतंय ते, सीता रन्स, ठीक आहे, फास्टर दॅन हिम. आता सीताची क्रिया दुसऱ्यावर कुणावर घडतच नसेल तर सीताची क्रिया, सीता सब्जेक्ट आहे तर सीताची क्रिया म्हणजे सब्जेक्टची तुलना आपण कुणासोबत करावी, मग हिमला रिप्लेस काय करावं आपण, ही. आलं लक्षामध्ये? आता तुम्ही या ठिकाणी म्हणता सर इथेही डज घेतलेला आहे पण हा व्हर्ब चेक करा, हा व्हर्ब चेक करा. वर्ब हा या ठिकाणी ऍक्शन वर्ब आहे. आलं का लक्षामध्ये? पण तो ट्रान्झिटिव्ह आहे की इनट्रान्झिटिव्ह आहे, इनट्रान्झिटिव्ह आहे. इनट्रान्झिटिव्ह आहे म्हणजेच कसं आहे, तो लिंकिंग आहे. काय आहे, सॉरी, लिंकिंग वर्ब मध्ये ऍक्शन घडत नसते. तर ह्याला तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की एवढंच लक्षात ठेवायचं की हे कसला वर्ब नाही, हा ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही, ऍक्शन वर्ब आहे. पण सब्जेक्टची ऍक्शन दुसऱ्यावर घडते की स्वतःवरच घडते, मग सब्जेक्टची तुलना सब्जेक्ट सोबत. म्हणून या ठिकाणी काय येतं, बरोबर आहे, ही डज, हे या ठिकाणी बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर पहा ऍडवाइज. आता एखाद्याला तुम्ही सल्ला देता तर समोरच्यावरती क्रिया होते की होत नाही, 100% होते. आलं का लक्षात? ठीक आहे. मग हा ऍडवाइजेस जे आहे हा कसला वर्ब आहे, मग ही ऍडवाइजेस मोर, ही ऍडवाइजेस इथं मी असायला पाहिजे, ही ऍडवाइजेस मी मोर दॅन सी. मग इथं सी असायला पाहिजे की हर असायला पाहिजे, का, कारण ऍडवाइजेस हा कसला वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कसला वर्ब आहे, मग ट्रान्झिटिव्ह. ही ऍडवाइजेस इथं मी लिहितो, मी मोर दॅन हर. ऍडवाइजेसच्या पुढे इथे काय आले, ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टची तुलना कुणासोबत होईल, मग ऑब्जेक्टच्या सोबत होईल. हा लक्षामध्ये? ठीक आहे. आता रडणे, रडण्या, विप्स म्हणजे काय, रडणे. हो, तो ऍक्शन वर्ब आहे पण ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का, रडणे ही क्रिया आहे पण रडण्याची क्रिया स्वतःवर होते की दुसऱ्यावर होते, स्वतःवर होते ना. आलं लक्षामध्ये? मग त्याला आपलं ऍक्शन, आपलं ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणता येईल का, तो ऍक्शन वर्ब आहे पण ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का, तो ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब जर नसेल, ठीक आहे, आलं लक्षामध्ये, ट्रान्झिटिव्ह वर्ब जर नसेल तर पुढे तुम्ही ऑब्जेक्ट घेणार की सब्जेक्ट घेणार, काय घेणार, सब्जेक्ट घेणार. मग या ठिकाणी विप्स जे आहे हे काय, ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही, हा ऍक्शन वर्ब आहे. मग सी हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, मग सब्जेक्टची तुलना आपण कुणासोबत करणार, सब्जेक्ट सोबत करणार. आलं लक्षात? इथं हिम येणार नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तसं आता इथं पहा, हा इथं गलती कशीही होऊ शकते. पहा, गलती इथं कशीही होऊ शकते. ठीक आहे. पहा, त्यांच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा, सो आणि ऍज. त्यांच्या सोबत तुम्हाला कोणती डिग्री भेटल, सीडी, कंपॅरेटिव्ह डिग्री. आलं लक्षामध्ये? आणि सो आणि ऍजच्या सोबत तुम्हाला कोणती डिग्री भेटल, पीडी म्हणजे काय, पॉझिटिव्ह डिग्री. मग आता मला सांगा बरोबर, सो आणि ऍज हे जर आले तर यांच्या पुढे ऍडजेक्टिव्ह, आपण ऍडजेक्टिव्ह वन लिहावं, म्हणजे ऍडजेक्टिव्ह समजा टॉल लिहावं की टॉलर लिहावं
की टॉलेस्ट लिहावं? हे एवढं सांगा बरं आधी मला. तुम्हाला हे माहिती आहे की नाही रे? टॉल कोणती डिग्री झाली? पॉझिटिव्ह डिग्री. टॉलर कोणती झाली? आणि ही टॉलेस्ट कोणती झाली? सुपरलेटिव्ह. एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह, ही सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह, पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. आलं लक्षामध्ये? तर सो आणि ॲज सोबत कोणती डिग्री येते? पॉझिटिव्ह डिग्री येते. कोणती डिग्री येते? पॉझिटिव्ह डिग्री येते. आलं लक्षामध्ये? मग आता इथे एकदा चेक करा. तेव्हा इथं पहा गलती कुठे होऊ शकते? राम इज ॲज टॉल ॲज मी. आता इथे एक चेक करा रे, इज हा कसला वर्ब आहे? आणि त्याच्या पुढे मग तुम्ही सब्जेक्टिव्ह केस घेणार की ऑब्जेक्टिव्ह केस? इथं कोणती केस आली? मग हे मी चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. आणि हे चेक करा, इथं काय आलंय? ॲज. ॲज. टॉल ही कोणती डिग्री आहे? पण आता जर त्यांनी जर वाक्य समजा आता राम इज ॲज टॉल ॲज आय एम, तर या ठिकाणी जे आहे रामची तुलना जी आहे ही कुणासोबत झाली? म्हणजे आय सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे? आणि राम काय आहे? मग सब्जेक्टची तुलना कुणासोबत करायलो आपण इथं? सब्जेक्ट सोबत करायलो. हे कशावरून कळाले तुम्हाला इथं? ह्या वर्ब वरून करायला. कुणावरून कळाले? वर्ब वरून करावं. आणि इथं तुम्ही टॉलर का नाही घेतलं? समजा या टॉलच्या ठिकाणी जर इथं जर टॉलर जर केलं जर असलं असतं तरी पण एरर झाली असती की नसती? इकडं आय जरी लिहिला असता, इथं जर टॉलर लिहिला असता तर का? कारण ॲज ॲजच्या मध्ये जे आहे ही कोणती डिग्री येते? कोणती डिग्री येते? पॉझिटिव्ह डिग्री येते. आणि इथं जर आपण टॉलर लिहिला तरीही त्या ठिकाणी काय होईल माहिती आहे का? चुकीचं होईल. म्हणजे गलती कुठेही होऊ शकते, चूक कुठेही होऊ शकते. आलं लक्षामध्ये? आता हे शेवटचं पहा इथं, राम अब्युजेस मी. अहो अब्युजेस म्हणजे काय? शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे. ठीक आहे. तर राम न शिव्या कुणाला द्यालाय? मला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर अब्युजेस हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कसला वर्ब आहे? मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येईल की सब्जेक्ट येईल? मग इथं काय आलाय? इथं ऑब्जेक्ट आलाय. ॲज मच ॲज. आता हे जे आहे ही कोणती डिग्री आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. कोणती डिग्री आहे? आणि आता मला सांगा, आता काय इकडे पहा, हे इथं ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आलं लक्षामध्ये? आता शिव्या देणारे किती आहेत रे इथं? एक आहेत की दोन आहेत? एकदा नीट चेक करा बरं. पहा, राम अब्युजेस मी ॲज मच ॲज ही डज. आता ही आणि राम हे दोघही जे आहे अब्यूज जे आहे ते अब्यूज करतात. कुणाला? दोघाचा एकच ऑब्जेक्ट आहे. दोघाचा. आता हे कशावरून कळालं तुम्हाला? राम हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. राम हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर इथं मी आलेला आहे. आलं लक्षामध्ये? आणि ह्या राम पण सब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी ही पण सब्जेक्ट आहे. आता इथं तुलना सब्जेक्टची सब्जेक्ट सोबत होईल, कारण दोघेही कुणाला शिव्या देत आहेत? मीला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पहा, पण हे वरचं जे वाक्य जे आहे, ठीक आहे, समजा या ठिकाणी जर हे ट्रान्झिटिव्ह वर्ब जर नसलं जर असलं असतं, ठीक आहे, तर या ठिकाणी इकडे पुढे काय आलं असतं मला सांगा. समजा इथं आपण हे काय इथं डज जर घेतलं जर नसलं असतं, ठीक आहे, इथं जर आपण डज जर घेतलं जर नसलं असतं तर आता इथं काय लिहावं लागलं असतं? आपल्याला काय लिहावं लागलं असतं? हिम लिहावं लागलं असतं. बरोबर आहे? हे डज जर काढला असता इथून तर या हिच्या ऐवजी आपल्याला इथं काय लिहावं लागलं असतं सांगा? हिम लिहावा लागला असता. कारण आता मग मीची तुलना कुणासोबत झाली असती? हिम सोबत झाली असती. बरोबर आहे? मीची तुलना कुणासोबत झाली असती? मी सोबत, आपले हिम सोबत झाली असती. आता तुम्ही हे इथं एक वाक्य हे लक्षात ठेवा. पहा, इथंही या ठिकाणी जे आहे इथं डज घेतलेला आहे. इथं काय केलेलं आहे? डज घेतलेला आहे. पण इथं आपण हीच घेतलेलं आहे. पण त्या वाक्यात आणि ह्या वाक्यात फरक आहे. ही ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे की ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही? मग ट्रान्झिटिव्ह वर्ब जर नसेल तर पुढे ऑब्जेक्ट येते की सब्जेक्ट येते? काय येते? सब्जेक्ट येते. आलं का लक्षामध्ये? ह्या हळूहळू जे आहे हे तुम्हाला सगळं म्हणजे समजायला लागेल. ठीक आहे. आणि हे समजणं फार गरजेचं आहे, कारण याच्यावरच आपलं जे आहे जे काही आहे ते ठरलेलं आहे. बरोबर आहे? तुम्हाला निकाल काढायचा आहे, तुम्हाला निकाल नाही काढायचा. ठीक आहे. आता काय झालं माहिती आहे का? ते मगाशी इथं सर आलते ना आपल्याकडे शिकवायला, तुम्हाला सायन्स शिकवले. पहा, मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटला की त्यांनी हे सांगितलं की म्हणले सर
मागच्या कंबाईनला 22च्या जो 100 मार्काचा म्हणजे 100 प्रश्न पहिल्या पेपरला जे असते ना, तर मला मराठीला 40 पडले आणि इंग्लिशला 42 पडले. इंग्लिशचा स्कोर मराठीपेक्षा जास्त आहे, पण पहिल्याच पेपरला 100 पैकी किती आलाय स्कोर? 82. आलं लक्षात? आता त्यांचं इकडे म्हणजे एसटीआयला काम होईल, इकडे चांगला स्कोर आलेला आहे. आणि आताही समसमान आलेत पा. हे जे आता ग्रुप सी चा जो पेपर झाला का, आता त्यांना 42 का 43 मार्क आलेत इंग्लिशला. मग जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करत नाहीत का, तोपर्यंत आपल्याला समजत नाही की नेमकं काय करावं. म्हणून मी तुम्हाला हे इतकं डिटेलमध्ये या ठिकाणी घेऊन जातोय, आलं का लक्षामध्ये. आणि हे या ठिकाणी हे करण्याचं काम बी असं आहे पा, की एकदा महाराष्ट्रामध्ये कळायला पाहिजे लोकांना की बाबा हे आपण कुठल्या पद्धतीनं टॉपिक तयार करणं गरजेचे आहेत. आलं का लक्षामध्ये. नुसतं वरवरचं करून काही उपयोगाचं नाही. नाही तर मी काय केलं असतं आता माहिती आहे का, प्रोनाऊन हार्डली एका लेक्चरमध्ये संपतो. काय नाही, नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द काय असतो? प्रोनाऊन असतो. असं जर तुम्हाला या ठिकाणी जर सांगितलं जर असलं असतं, ठीक आहे, आणि प्रोनाऊनचे 2-2 तुम्हाला उदाहरणं दिली असते प्रत्येक प्रोनाऊनचे, तर तुम्हाला तर काय कळालं असतं. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, तर हे सगळं जे आहे नीट व्यवस्थित सगळ्यांनी जरा विचार करा. घरी गेल्याच्या नंतर जे आहे त्याच्यावरती विचार करून तुम्ही आणखीन चांगली तयारी करा. ठीक आहे. हेच आपल्या यशाचं गमक आहे. याच्या पुढचं जे लेक्चर जे आहे, याच्या पुढचं लेक्चर आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये घेऊया. आता आपल्या या ठिकाणी जे आहे पर्सनल प्रोनाउन जे आहे, पर्सनल प्रोनाउन्सशी संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण सगळ्या या ठिकाणी समाप्त केलेल्या आहेत. आपल्याला उद्याच्याला आता जे आहे, उद्या आपण काय करू माहिती आहे का, दुसरे एक फ्रेश प्रोनाउन पाहू आणि ते उद्याचं प्रोनाउन एकाच चॅप्टर मध्ये सगळं संपवतो, एकाच लेक्चर मध्ये. अलग लक्षामध्ये. ठीक आहे, मग उद्याच्याला आपण काय करू माहिती आहे का, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन घेऊ आणि त्याला उद्याच्याच लेक्चर मध्ये सगळं संपवून टाकू. ठीक आहे. आता हे बेसिक जे आहे हे सगळं तुमचं या ठिकाणी तयार झालेलं आहे. थांबूयात का मग? ठीक आहे, भेटूया आता उद्या. ठीक आहे. तुम्ही आता काय करा माहिती आहे का, थांबा जरा सांगतो काय करायचं.